नमस्कार विद्यार्थी मित्र नवनाथ खित्रे या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मुंबई उच्च न्यायालय भरती 2026मध्ये लिपिक चालक आणि शिपाई या पदासाठी भरती निघालेली आहे। मित्र हो, त्यासाठी आपण सामान्य ज्ञान प्रश्नोत्तरे आपण ह्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहे। मित्र हो, अशा नवनवीन व्हिडिओसाठी नवनाथ खित्रे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला पहा, व्हिडिओला सुरुवात करू। चला बघा, पहा पहिला प्रश्न बघा, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रदेश तलावाचा प्रदेश म्हणून ओळखल्या जातो? तर याचं योग्य उत्तर आहे ड नंबर, पूर्व विदर्भ याला महाराष्ट्रातील तलावाचा प्रदेश म्हणून ओळखल्या जातो। पूर्व विदर्भाला महाराष्ट्राला तलावाचा प्रदेश म्हणून ओळखल्या जातो, पूर्व विदर्भ होय। यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणतं आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 4, कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच आपल्याला शिखर असलेलं दिसून येतो। महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणतं आहे? तर कळसुबाई हे शिखर असलेलं आपल्याला दिसून येतं। यानंतरचा प्रश्न आहे, नागालँड या राज्याची राजधानी कोणती आहे? तर नागालँड या राज्याची राजधानी कोणती आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ए नंबर, कोहिमा ही नागालँड या राज्याची राजधानी असलेली आपल्याला दिसून येते। कोहिमा ही राजधानी आहे। यानंतरचा प्रश्न आहे, उजनी हे धरण कोणत्या नदीवर आहे? तर उजनी धरण हे कोणत्या नदीवर आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर सी नंबर, भीमा या नदीवर उजनी हे धरण असलेलं आपल्याला दिसून येतो। भीमा या नदीवर हे धरण आहे। यानंतरचा प्रश्न आहे, इस्रो ही संस्था कशाशी संबंधित आहे? तर इस्रो ही संस्था कशाशी संबंधित आहे? तर याचं योग्य उत्तर आहे सी नंबर, अंतराक्ष संशोधनासाठी किंवा अंतराक्षामध्ये वेगवेगळे क्षेपणास्त्र सोडण्यासाठी इस्रो ही संस्था काम करत असताना आपल्याला दिसून येते। अंतराक्षिक मोहिमेसाठी ही इस्रो संस्था प्रसिद्ध आहे। महाराष्ट्राचे एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत? तर महाराष्ट्राचे एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे अ नंबर, 6 हे महाराष्ट्राचे एकूण प्रशासकीय विभाग असले आपल्याला दिसून येतात। 6 हे विभाग आहेत। यानंतरचा प्रश्न आहे, कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर आहे सी नंबर, रायगड या जिल्ह्यामध्ये कर्नाळा पक्षी अभयारण्य असलेलं आपल्याला दिसून येतो। रायगड या जिल्ह्यामध्ये कर्नाळा पक्षी अभयारण्य आहे। यानंतर आहे, कुनो नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कुनो नॅशनल पार्क हे कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर, मध्य प्रदेश या राज्यामध्ये कुनो नॅशनल पार्क आपल्याला मध्य प्रदेश या राज्यामध्ये असलेला दिसून येतो। मध्य प्रदेश या ठिकाणी होय। यानंतर आहे, चिल्का सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे? तर चिल्का सरोवर हे कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर आहे एक नंबर, ओडिसा या राज्यामध्ये चिल्का सरोवर असलेला आपल्याला दिसून येतो। ओडिसा या राज्यामध्ये चिल्का हे सरोवर आहे। यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रामध्ये नाहीये? तर व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रामध्ये नाहीये। तर याचं योग्य उत्तर आहे नंबर ड नंबर, रणथंबोर हे व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रामध्ये नाहीये। रणथंबोर हे महाराष्ट्रामध्ये नाही। सह्याद्री, मेळघाट आणि बोर हे महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प आपल्याला असलेले दिसून येतात, पण रणथंबोर हे महाराष्ट्रामध्ये व्याघ्र प्रकल्प नाही। घारापुरीच्या गुफा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात? तर घारापुरीच्या लेण्या कुठल्या जिल्ह्यामध्ये
आढळतात. तर याचं योग्य उत्तर आहे ड नंबर. मुंबई या जिल्ह्यामध्ये घारापूरच्या गुफा किंवा लेण्या असलेल्या आपल्याला दिसून येतात. मुंबई या जिल्ह्यामध्ये ह्या लेण्या अस्तित्वात आहेत. यानंतर आहे मुळा, मुठा, घोड, नीरा, शीना, इंद्रायणी, कुकडी, कान्हा या खालीलपैकी नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे भीमा या नदीच्या ह्या सर्व उपनद्या असलेल्या आपल्याला दिसून येतात. भीमा या नदीच्या ह्या सर्व उपनद्या आहेत. यानंतर आहे झूम हा कशाचा प्रकार आहे? तर झूम हा कशाचा प्रकार आहे? तर याचं योग्य उत्तर आहे अ नंबर. झूम हा शेतीचा प्रकार असलेला आपल्याला दिसून येतो. पूर्वीच्या काळामध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी शेती केल्या जात होती, तेव्हा त्याला झूम शेती म्हणून ओळखल्या जात होती. यानंतर आहे महाराष्ट्र राज्यात क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्र राज्यात क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर आहे एक नंबर अहमदनगर, म्हणजेच अहिल्यानगर हे महाराष्ट्रातील सर्वात मोठा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा असलेला आपल्याला दिसून येतो. अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर हे सर्वात मोठा जिल्हा आहे. यानंतरचा प्रश्न आहे तोरणमाळा पठार कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर तोरणमाळा पठार कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर. नंदुरबार या जिल्ह्यामध्ये तोरणमाळा पठार हे असलेलं आपल्याला दिसून येतं. नंदुरबार या जिल्ह्यामध्ये तोरणमाळा पठार अस्तित्वात आहे. यानंतर आहे कांगारू हा प्राणी कोणत्या देशात आढळतो? तर कांगारू हा प्राणी कोणत्या देशामध्ये आढळतो? तर याचं योग्य उत्तर आहे ड नंबर. ऑस्ट्रेलिया या देशामध्ये कांगारू हा प्राणी मोठ्या प्रमाणामध्ये आढळताना आपल्याला दिसून येतो. ऑस्ट्रेलिया या देशामध्ये होय. यानंतर आहे कळसुबाई शिखराची उंची किती किलोमीटर आहे? तर कळसुबाई शिखराची उंची किती किलोमीटर आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर. 1646 किलोमीटर एवढी कळसुबाई शिखराची उंची असलेली आपल्याला दिसून येते. 1646 किलोमीटर एवढी कळसुबाई शिखराची उंची असलेली दिसून येते. यानंतर आहे विक्रम हे उपग्रह दळणवळण केंद्र पुणे जिल्ह्यामध्ये कोठे आहे? तर विक्रम हे उपग्रह दळणवळण केंद्र पुणे जिल्ह्यात कोठे आहे? तर याचं योग्य उत्तर आहे सी नंबर. आर्वी या ठिकाणी विक्रम हे उपग्रह दळणवळण केंद्र आहे. आर्वी या ठिकाणी, आणि ते पुणे जिल्ह्यामध्ये स्थित आहे. यानंतर आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठे राज्य कोणतं आहे? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठे राज्य कोणतं आहे? तर याचं योग्य उत्तर आहे अ नंबर. राजस्थान हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठे राज्य असलेलं आपल्याला दिसून येतो. राजस्थान हे होय. यानंतरचा प्रश्न आहे मोसमी वारे विषुववृत्त ओलांडताना पृथ्वीच्या स्वागत परिभ्रमणामुळे उत्तर गोलार्ध आपल्या उजव्या बाजूस वळतात, म्हणून त्याला काय म्हणतात? तर याचं योग्य उत्तर आहे सी नंबर. नैऋत्य मोसमी वारे म्हटल्या जाते. म्हणजेच मोसमी वारे विषुववर्तीय ओलांडताना पृथ्वीच्या स्वागत परिभ्रमणामुळे उत्तर गोलार्धात आपल्या उजव्या बाजूस वळतात, म्हणून त्याला नैऋत्य मोसमी वारे म्हणून ओळखल्या जाते. यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या रेखावृत्तास आंतरराष्ट्रीय वाररेषा म्हणून वाररेषा म्हणतात? कोणत्या रेखावृत्तास आंतरराष्ट्रीय वाररेषा म्हणून ओळखल्या जाते? तर याचं योग्य उत्तर आहे सी नंबर. 180 अंश रेखावर्त यांना वाररेषा म्हणून ओळखल्या जाते. 180 अंश रेखावर्त यांना आंतरराष्ट्रीय वाररेषा म्हणून ओळखल्या जाते. यानंतरचा प्रश्न आहे
महाराष्ट्र राज्याचा पहिला इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर कुठे तयार होणार आहे? महाराष्ट्र राज्याचा पहिला इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर कोठे तयार होणार आहे? तर याचं योग्य उत्तर आहे रांजणगाव, पुणे या जिल्ह्यामध्ये. रांजणगाव या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील पहिला इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर उभा करण्यात येणार आहे. रांजणगाव, पुणे या ठिकाणी हे क्लस्टर तयार होणार आहे. यानंतर आहे महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे? महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ड नंबर, तापी. ही नदी महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नदी म्हणून ओळखल्या जाते. तापी नदीला महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नदी म्हणून ओळखल्या जाते. यानंतरचा प्रश्न आहे कुचिपुडी हा नृत्याचा प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? कुचिपुडी हा नृत्याचा प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर ह्याचं योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश या राज्याशी आपल्याला कुचिपुडी हा नृत्य प्रकार संबंधित असलेला दिसून येतो. आंध्र प्रदेश या राज्याशी कुचिपुडी या नृत्याचा प्रकार संबंधित आहे. यानंतर आहे राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? तर राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर ब, हैदराबाद या ठिकाणी राष्ट्रीय पोलीस अकॅडमी हैदराबाद या ठिकाणी आहे. यानंतरचा प्रश्न आहे सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? तर याचं योग्य उत्तर आहे पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून सह्याद्रीचा पूर्वेकडील प्रदेश ओळखला जातो. पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून याची ओळख आहे. यानंतरचा प्रश्न आहे गरम पाण्याच्या झऱ्यामुळे प्रसिद्ध असलेले वज्रेश्वरी हे स्थळ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर वज्रेश्वरी हे स्थळ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ड नंबर, ठाणे या जिल्ह्यामध्ये आपल्याला वज्रेश्वरी हे ठिकाण असलेलं आपल्याला दिसून येतं. वज्रेश्वरी हे ठिकाण कुठं आहे? तर ठाणे या ठिकाणी आपल्याला हे वज्रेश्वरी हे आहे. यानंतर आहे महाराष्ट्रात अणुविद्युत प्रकल्प कोठे आहे? तर महाराष्ट्रामध्ये अणुविद्युत प्रकल्प कोठे आहेत? तारापूर या ठिकाणी महाराष्ट्रातील अणुविद्युत प्रकल्प असलेला आपल्याला दिसून येतो. तारापूर या ठिकाणी महाराष्ट्रातील अणुविद्युत प्रकल्प स्थित आहे. यानंतरचा प्रश्न आहे सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे आहेत? तर सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे आहेत? तर महाराष्ट्रामध्ये सध्या 36 जिल्हे असलेले आपल्याला दिसून येतात. सध्या 36 जिल्हे महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आहेत. यानंतर आहे खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी नाही? तर कोणती नदी ही पश्चिम वाहिनी नदी नाही? तर शास्त्री ही नदी आपल्याला पश्चिम वाहिनी नदी म्हणून ओळखता येत नाहीत. वैतरणासन, तानसासन, कोयनासन ही नदी पश्चिम वाहिनी नदी असलेल्या आपल्याला दिसून येतात, पण शास्त्रीय ही नदी आपल्याला पश्चिम वाहिनी नदी म्हणून ओळखता येत नाही.